वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल। हगवणे कुटुंबियाच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडी। जो हगवणेच्या वकिलाच्या कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करेन, रोहिणी खडसे यांचं ट्विट। हगवणेच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्याविषयी युक्तिवाद केल्यानं सर्व स्तरातून संताप व्यक्त। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लॅस्टिकची छडी हत्यार आहे का? हगवणेच्या वकिलांचा अजब युक्तिवाद। वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीची सासू, पती आणि नंदेला दिवसाची पोलीस कोठडी। मयुरी हगवणे कुटुंबिक छळ प्रकरणात महिला आयोगाचा पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका। मयुरी हगवणे प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात झालेल्या विलंबाची चौकशी करा। रुपाली चाकणकर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। रुपाली चाकणकरांनी शासकीय सुरक्षेचा वापर रील्ससाठी केला। रुपाली चाकणकरांची सुरक्षा काढण्याची स्वराज्य पक्षाची मागणी। स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। खोटं बोलून माझं लग्न संकेत फुकेंशी लावलं, नंतर सासरच्यांकडून मला मारून टाकण्याच्या धमक्या। परिणय फुकेची भावजय प्रिया फुकेचा आरोप, तर परिणय फुकेंच्या आई रमा फुके यांनी सर्व आरोप फेटाळले। मुसळधार पावसामुळे इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तसंच सततच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील 12 ते 15 बंधारे पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। केंद्र सरकारकडून खरीप पिकाचा किमान हमी भावात वाढ, तुरीसाठी 8,000 रुपये किमान हमी भाव जाहीर, तर मका पिकासाठी 2,400 रुपये हमी भावाची घोषणा। काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना 1 तासात भेटून दाखवावं, आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून आव्हान। तर सत्यजित तांबे किंवा इतर कोणत्याही नेत्यांनी 1 तासात मोदींना भेटून दाखवावं, यशोमती ठाकूर यांचं चॅलेंज। छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर। फडणवीसांकडून योजनेसाठी ऑक्टोबर 2025 ची डेडलाईन। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लॅन मंजुरी, धारावीतील प्रत्येकाला पुनर्वसनाचा लाभ मिळाला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। अष्टविनायक तुळजाभवानी देवी मंदिर आणि ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी मान्यता। 148 कोटी रुपयांच्या खर्चाच्या अष्टविनायक विकास आराखड्यास मान्यता, तसंच तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी 1,865 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी। दिल्ली हायकोर्टाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची शिफारस। घरी सापडलेल्या पैशाबद्दल यशवंत वर्मा स्पष्टीकरण देऊ न शकल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून महाभियोगाची शिफारस। पाक सीमेवरील राज्यांमध्ये उद्या होणारं मॉक ड्रिल पुढे ढकललं। चंदीगड, राजस्थान, गुजरात आणि जम्मू काश्मीरमध्ये होणारे मॉक ड्रिल पुढे ढकललं, तर हरियाणामध्ये उद्या 5 वाजता सरावाचं नियोजन करण्याचे निर्देश।